किल्ला बांधणीचा पार्ट 3 आणि आपला शेवटचा पार्ट. या पार्ट मध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. बाबांनी वाळ्याहून आम्हाला काळी माती आणून दिली, ज्याला आम्ही पाटीत घालून त्याचं चिखल बनवता बनवता त्यातले दगडही काढत होतो. थोड्या वेळात आजीनं आम्हाला तिची जुनी साडी आणून दिली, ज्याला आम्ही कात्रीनं कट करून त्याला चिखलात बुडवून त्या स्ट्रक्चरवर ठेवून आम्ही किल्ल्याचा आकार देत होतो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1647 मध्ये जिंकला होता, ज्याचे नाव होते मुरंबदेव. महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण करून या किल्ल्याचे नाव ठेवले राजगड, ज्याला गडांचा राजा, राजांचा गड, राजगड असेही संबोधले जाते. या किल्ल्यावर राजाराम महाराजांचा जन्म आणि आपल्या महाराणी सईबाईंचा मृत्यूही इथेच झाला होता. हा किल्ला स्वराज्याची 26 वर्ष राजधानी म्हणून कार्यरत होता. हा लकी बघा, दिवसभर किल्ल्याच्या कडून काही उठला नाही, जसं की या किल्ल्याचा आपला लकी किल्लेदारच आहे. आमचा किल्ला झाल्यानंतर मी आणि परीने असे बोट्स बनवले आणि परीच्या हातून ते किल्ल्याच्या वर लावले. आता या किल्ल्याला फक्त महाराजांची आणि एक फिनिशिंग टचचीच गरज आहे. महाराजांची आपल्या किल्ल्यांवर प्राणप्रतिष्ठा करून परीने कडेने मस्त छान रांगोळी काढली. आता दिवाळी आहे म्हणल्यावर आकाशकंदील नको का, म्हणून परीने शाळेत बनवलेला आकाशकंदील ही किल्ल्याच्या वर लावला. आणि कसा वाटला किल्ला नक्की कमेंट मध्ये सांगा. बाय.